केंद्र सरकारने कच्च्या तेलाच्या आयातीवर 20% टॅक्स लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम बाजारावर पाहायला मिळत आहे। सोयाबीन तेलाच्या दरामध्ये 10 ते 15 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर इतर खाद्यतेलांचे भाव देखील वधारले आहेत। पुढे दसरा आणि दिवाळी असे हिंदू धर्मातील महत्त्वाचे सण आहेत। अशा ऐन सणासुदीच्या काळांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 10 ते 15% महाग दराने तेल या निर्णयामुळे खरेदी करावी लागणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य ग्राहकांवर कसा परिणाम होऊ शकतो आणि व्यापाऱ्यांना याबाबत काय वाटतं हे आम्ही त्यांच्याचकडून जाणून घेतलं, पाहूयात। सध्या 2 दिवस आधीच सरकारने एक इम्पोर्ट ड्यूटी वाढवली आहे। त्याच्यात काय होतं की बाहेरचा माल जे येतो त्याच्यावर ड्यूटी एक टॅक्स म्हणून सरकारला दिला जातो, ती ड्यूटी सरकारने वाढवली आहे। सध्या येणारा क्रॉप बघून येणारा सोयाबीन शेतकरीला पैसे भेटायला पाहिजे यासाठी काही दिवस आधी सरकारने एक मोठा पाऊल उचलला होता। जे पाऊल असं होता की MP, महाराष्ट्र आणि कर्नाटक इथं सगळीकडे सरकार MSPवर शेतकरीकडून माल घेणार होती आणि त्याचा भाव एक ठराविक जवळपास 5,000चा भाव होता। आता या भावात सरकार किती माल घेऊ शकेल याचं शक्यता आपण ते कॅल्क्युलेट नाही करू शकत, पण शेवटी व्यापारीनी पण ते माल घ्यायला पाहिजे शेतकरीचे एक एक्सपेक्टेड भावात। मग त्या भाव घ्यायला तेलाचे भाव वाढणं खरोखर खूप इम्पॉर्टंट होता, त्याची खूप जास्त गरज होती। कारण जेव्हा इथला माल महाग होईल, इथल्या मालाचे भाव वाढतील, तेलाचे भाव जास्त भेटतील आम्हाला, तेव्हाही जाऊन कुठं ना कुठं शेतकरीला आमच्यासारखा व्यापारीसुद्धा ते भाव म्हणजे आपला सोयाबीनचे भाव देऊ शकेल। आणि त्याच्यासाठी बाहेरचा माल स्वस्त नाही ही सगळ्यात मोठी गरज होती। बाहेरचा माल महाग असेल तेव्हा जाऊन आपल्या भारतातला माल विकला जाईल, लोकलचा माल विकला जाईल। त्याच्यासाठी हा पाऊल खूप गरजेचा होता। सध्या मार्केटनी एक शॉर्ट रिॲक्शन दिलेलं आहे, ज्याचं रिॲक्शन सध्या एक 8-10 रुपये जवळपास बाजार ऑलरेडी वाढलेले आहेत आणि ड्युटीच्या हिशोबाने बाजार वाढायला एक जवळपास 18 ते 20 रुपयाची जागा टोटल होती, त्याच्यातनं 10-1 रुपये वाढलेले आहेत। अजून 5-10 रुपये वाढण्याची शक्यता आहे। कदाचित याचा एक परिणाम हे होऊ शकतो की बाहेरचे जे कंट्रीज आहेत जिथून आपल्याला माल येतो ते इथला माल म्हणजे इथली ड्युटी वाढल्यामुळे त्यांचे भाव कमी करतील। त्याच्यामुळे एक 10 रुपयाची जागा 5-10 रुपयाची जागा अजून सोडलेली आहे। आपल्याला याचा फायदा अजून भेटेल, पण एवढी एक नक्की आहे की यावेळेस शेतकरीला त्यांचे पूर्ण पैसे नक्की भेटतील या आणि ड्युटीला आम्ही आमच्याकडून एक्सेप्ट करतो आणि आम्ही वेलकम करतो। आज 2 दिवस अगोदर शासनाने तेलावर इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली, पण जेव्हा तेलाचे रेट इम्पोर्ट ड्युटी वाढवली ती वाढवली रात्रीच्या वेळेस, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, शासनाला ही वाढवण्याची गरज का भासली? शासनाला याकरता भासली की शेतकरीचं माल कमी भावात जाऊ नये। जे आपण MSP रेट ठरवलेलं होतं 4892 रुपये, ह्या भावामध्ये शेतकरीचा माल विकायला पाहिजे असं त्यांचं इंटेन्शन होतं। त्या इंटेन्शनची पूर्तता करण्यासाठी शासनाने 20% इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती। पण माझं मत असं आहे की ही इम्पोर्ट ड्युटी शासनाने 3 महिने अगोदर तरी वाढायला हवी होती, कारण की ह्यामध्ये इंडस्ट्री, तेलाचे व्यापार करणारे व्यापारी सर्व लॉसमध्ये होते। पण आता ह्याने ड्युटी वाढवलेली आहे तरी चांगली गोष्ट आहे। कमीत कमी आमच्या शेतकरी बांधवांना देखील MSP रेट भेटणार आहे। पण जेव्हा शासन कोणताही मोठा डिसिजन घेतो तेव्हा व्यापाराला देखील विश्वासात घ्यायला हवा आहे। केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर 20% कर लावल्याने सोयाबीन तेलाच्या दरामध्ये 10 रुपयांनी वाढ झाली आहे। येत्या काळामध्ये आणखीन 5 ते 10 रुपयांची वाढ सोयाबीन तेलामध्ये शक्य असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। या निर्णयाचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार असून त्यांचे सोयाबीन हमीभावाच्या दरात जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। या निर्णयाची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार असली तरी शेतकऱ्यांना मात्र या निर्णयाचा फायदा होणार असल्याने या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं जालन्यातील व्यापाऱ्यांनी सांगितलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।